पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशाला संबोधून एक आव्हान केलं आहे की आपल्याला ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती अवलंबावी किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी वाहनाचा वापर न करता प्रवास करावा किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून प्रवास करावा। आणि या संपूर्ण अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आहेत। ताई, काय सांगाल, पंतप्रधानांनी अशा स्वरूपाचं आव्हान केले आणि त्यानंतर तुम्ही देखील बदल केलाय स्वतःच्या ताफ्यामध्ये, अगदी तुम्ही एकच गाडी वापरताय आणि त्यामध्ये संपूर्ण अधिकारी कर्मचारी किंवा तुम्ही देखील एकत्र प्रवास करताय, तर पुणेकरांना नेमकं तुम्ही काय आव्हान कराल? खरं तर मी आधीपासूनच गाड्यांचा ताफा कमी केला होता। मी जेव्हापासून महापौर झाले तेव्हापासून आम्ही एका गाडीतच प्रवास करत होतो। पण त्यानंतर सिक्युरिटी वाढल्यावरती अजून एक गाडीची आवश्यकता पडली मला। परंतु कालपासून मी ती गाडीसुद्धा कमी केली, स्टाफ कमी केला आहे आणि आम्ही सगळेजणं मिळून 6-7 जणं एकत्र एका गाडीतच प्रवास करतो आहे। मी सगळ्यांनाच आव्हान असं केलं आहे, महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी वर्ग यांना आव्हान केलं आहे की आपण आठवड्यातनं एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करूया। ज्यांना शक्य आहे त्यांनी करावा, ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकलने प्रवास करावा, ज्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शक्य नसेल वापरणं त्यांनी कार पुलिंग करावं, असं मी त्यांना आव्हान केलं आहे। आयुक्तांना पत्र दिलं आहे, एक दिवस ठरवून आम्ही सगळेजणं मिळून करूया ते। असंच मी आव्हान लोकप्रतिनिधींना सुद्धा केलं आहे, सगळ्या नगरसेवकांना पत्र दिले की आपण सुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा। अर्थातच आपण लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचा अवलंब करताय, पण जे प्रशासकीय अधिकारी आहे ते मात्र एका गाडीत एक असंच आपल्याला दृश्य अजून देखील महानगरपालिकेत किंवा सर्वच प्रशासकीय अधिकारी कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते। तर त्या संदर्भात तुम्ही देखील काही पुढची पावलं उचलणार आहात? नाही, आता काल आपण हा निर्णय घेतला आहे, म्हणजे मी काल त्यांना पत्र दिलं आहे आपण करूया म्हणून। आता आज सगळेजणं मिळून ठरवतील एक दिवस आणि मग ह्याची सुरुवात होईल। आपण जर पाहिलं तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता पुण्याचा जर विचार केला तर PMPL अतिशय सक्षम पर्याय मानला जातो याच्यासाठी आणि सर्वत्र ॲक्सेसिबिलिटी आहे। तर अजून त्यात काय सोय वाढवण्याची गरज आहे जेणेकरून लोक याच्याकडे वळतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे, आणि प्रवास करतील? PMPMLची सोय आणि ती सक्षम करणं हे आधीपासून आपण प्रयत्न करतच आहोत। आता गेल्या 5-4 वर्षामध्ये आम्ही नव्हतो त्यावेळेला हे करणं शक्य झालं नाही आम्हाला। परंतु आत्ता ह्या निमित्ताने जेव्हा सगळे PMPMLने प्रवास करतील तेव्हा अजून लक्षात येईल की त्याला अजून सक्षम करण्यासाठी काय पावलं उचलायला हवी, जिथे वाहतूक व्यवस्था कमी आहे तिथे आपण अधिक काही करू शकतो का, या निमित्ताने हे सगळं शक्य होणार आहे। तर अगदी एक शेवटचा प्रश्न की महापौर कधी आम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना, मेट्रो असेल, PMPL असेल, कधी दिसतील? लगेचच दिसतील। आता मी शेड्युलिंग करायला सांगितलं आहे, दिवसभरात मी खूप ठिकाणी फिरत असते। जिथे मला मेट्रोने जाता येईल तिथे मी मेट्रोने जाईल, जिथे PMPMLने जाता येईल तिथे PMPMLने जाईल। धन्यवाद। आपल्यासोबत पुण्याच्या महापौर होत्या आणि त्यांनी देखील सामान्य जनतेला, प्रशासनाला, सर्वांनाच आवाहन केलं आहे की आपण देखील ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती अवलंबायची आहे। असा बदल त्या स्वतः देखील करणार आहेत, ते आता त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंच। मात्र ते पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना देखील भेटणार आहेत आणि या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील कार पुलिंग करून प्रवास करावा अशी देखील ते मागणी हे आयुक्तापुढं ठेवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश सांबे, LS मराठी।